तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत जीवाजी. त्या दिवशी अर्ध्या रात्री नाईक माझ्या तळावर आले. ते नेहमीचे होते. भिकारी माणूस कधी कुठेही जाऊ शकतो, कुठेही बसू शकतो. म्हणूनच तर नायकांनी ते सोंग घेतले होते. मी माझ्या तळावर वाकळ अंगावर घेऊन झोपलो होतो. कोणीतरी काठीने मला डिवचल्याचा भास झाला. मी खडबडून जागा झालो. पाहिले तर ते नाईक होते, परंतु सुरतेसाठी ते भिकारी होते. मी त्यांच्यावर खेकसलो, ए भिकारी, अरे सोने देना. त्यावर तो भिकारी बोलला, कितना सोएगा? सोने का वक्त खत्म, तेरा भी और मेरा भी. नाईक असे बोलले म्हणजे आजूबाजूला कोणी नव्हते. मी सावरत उठलो आणि बोललो, नाईक, मोहीम फत्ते म्हणायची का? सुरत लुटल्याशिवाय फत्ते होत नाही. पण आपलं काम झालं समज. नाईक कसे तरी माझ्या बाजूला आडवे होत बोलले, मी आज रात्री निघणार. 2 दिवस जंगलात मरगळ घालवून स्वतःचा इलाज करून घेणार. तू उद्याचा दिवस विश्वास आणि विठोजीला सगळ्या सूचना देऊन रविवारी जुन्नरच्या धर्मशाळेत मला भेट. आपल्याला राजांना आणायला जावं लागेल. झोप आता. सकाळी उठलो तेव्हा भिकारीच्या वेशातील नाईक माझ्या बाजूला नव्हते. सुरतेची मोहीम संपली होती. नाईक राजगडाच्या दिशेने गेले होते. 4 महिने भिकाऱ्याचे सोंग धरून सोसलेले अपार यातना ते 2 दिवस जंगलात स्वतः एकांती घालून स्वतःवर शारीरिक आणि मानसिक उपचार करून घेणार होते. मला विश्वास आणि विठोजी भेट घेऊन त्यांना हवे इथे तटस्थ राहायला सांगून नायकांना भेटायला जायचे होते. नायकांनी सांगितले तसे मी विठोजी आणि विश्वासची भेट घेतली. त्यांना पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत जागेवर जमून राहण्याचा नायकांचा आदेश सांगितला आणि मी जुन्नरच्या दिशेने निघालो. नायकांनी किसना आणि माणिक ह्या 2 हेरांना सुरतेच्या सीमेवर आधीच ठेवले होते. विश्वास आणि विठोजीकडून मिळणारी खबर आम्हाला आणि आमचा संदेश त्यांना अतिजलद गतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांच्याकडे होते. यावर अतिजलद संदेश पाठवण्यासाठी आमची मदत करणार होती ती नायकांची सर्वात मोठी हेर, आकाशाची राणी. आम्ही सुरतेत दाखल होण्यापूर्वीच नायकांनी तिच्यावर कुठली तरी कामगिरी सोपवली होती. ती कोणती होती ते मला माहीत असण्याचे काहीच कारण नव्हते. नायकांचा एका वेळी एक आदेश घेणे आणि तो पाळणे हाच आमचा हेर खात्याचा दंडक होता. नायकांनी सांगितले तसे मी माझ्या सुरतेतील वेशातच सांगितलेल्या वेळेत जुन्नरच्या धर्मशाळेत पोहोचलो. नाईक तिथे नव्हते. नायकांनी सांगितले होते तेथेच ते मला भेटणार हे अपेक्षित होते. म्हणून मी तिथून हलणार नव्हतो. जोपर्यंत त्यांचा पुढचा आदेश होत नाही तोपर्यंत हलणार नव्हतो. हेरगिरीचा कुठलाच नियम मोडणार नव्हतो. रविवारचा संपूर्ण दिवस मला त्या धर्मशाळेत वाट बघावी लागली. कदाचित लोकांचा राबता असल्यामुळे नाईक तिथे आले नव्हते. संध्याकाळच्या वेळी मला आकाशाच्या दिशेने कसले तरी आवाज ऐकू आले. मी वर मान करून पाहिले. आकाशातील दृश्य पाहून माझ्या मनात आनंद मावेनासा झाला. आकाशात नायकांची राणी आपल्या 3 पिल्लांसोबत घिरट्या घालत फिरत होती. राणी तिथे होती म्हणजे नाईकसुद्धा आसपासच असणार होते. थोड्याच वेळात एक भिकारी समोरून धर्मशाळेकडे येताना दिसला. मी त्यांना ओळखले. ते नाईक होते. नायकाने अजूनही वेश टाकला नव्हता. म्हणजे मोहीम फत्ते झाली नव्हती. काहीतरी बाकी राहिले होते. नाईक अचानक सुरतेतून निघून आले. मला मागून यायला सांगितले. दिलेल्या वेळेत ते मला धर्मशाळेत भेटले नाहीत. नाईक असं कधीच करू शकत नाहीत. नक्कीच काहीतरी गडबड झाली होती. काय झालं असेल? छे, नाईक सोबत असताना
तुला विचार करण्याची गरज काय जीवा? मी स्वतःला समजावले आणि नाईकांचा पुढचा आदेश घेईपर्यंत सज्ज झालो. नाईक धर्मशाळेत आले. त्यांनी माझ्याकडे पाहिलेही नाही. मला कुठलाही इशारा देखील केला नाही. मी सुद्धा तोपर्यंत काहीच बोललो नव्हतो. जोपर्यंत नाईक काही इशारा करणार नव्हते. नाईक त्याच धर्मशाळेसमोर एका कोपऱ्यात बसले. भिकारी असल्या कारणाने त्यांना एक कोपरा गाठणे आणि अलिप्त राहणे आवश्यक होते. त्यांनी आपली झोळी आपल्या डोक्याखाली ठेवली आणि ते झोपी गेले. माझ्या मनाची कोंडी होत होती. आणि आपले तर काही चुकले नाही ना? नाईक वेळेवर येत नाहीत, समोर आले तर बोलत नाही, साधी करपलवीसुद्धा वापरीत नाही. माझे मन गहन विचारात गढून गेले. घे रे बाबा घे, भाकरी खाऊन घे. गावदेवीचा भंडारा घातलाय. कुणाचा तरी आवाज आला तसे मी वर पाहिले. कोणीतरी अज्ञात इसम जेवण घेऊन आला होता. माझ्या विचारांची तंद्री तुटली. मग आठवले, आपण धर्मशाळेत आहोत. इथे धर्म करणाऱ्याची कमी नसेल. प्रसाद समोर आला असताना त्याला पारखे करायचे नाही म्हणून मी समोरच्या व्यक्तीने वाढलेली भाकर खायला घेतली. ते 3-4 लोक धर्मशाळेतील सर्वच लोकांना जेवण वाढीत होते. देवीचा भंडारा असला पाहिजे. त्या लोकांनी भिकाऱ्याच्या वेशात झोपलेल्या नाईकांना सुद्धा उठवून भाकरी वाढली. नाईक सुद्धा प्रसाद बाजूला सारणार नव्हते. त्यांनी सुद्धा जेवण करायला सुरुवात केली. आमचे जेवण झाले. तिथल्याच मडक्यातील पाणी पिऊन मी नाईकांच्या इशाऱ्याची, बोलण्याची वाट बघत तेथेच पडलो. का कुणास ठाऊक डोळ्यावर झापड आल्यासारखे वाटत होते. मला झोपून जमणार नव्हते. नाईक ते सर्व शांत झाल्यावर काही सांगणार असतील तर. मी माझ्या डोळ्यावर आलेली गुंगी झटकण्याचा प्रयत्न करत होतो आणि असफल होत होतो. पुन्हा पुन्हा तेच घडत होते. माझ्या सर्व संवेदना कुंठित झाल्या. आयुष्यात कधीच लागली नसेल अशी गाढ झोप लागू लागली. नवे मी गाढ झोपी गेलो. कितीतरी वेळाने माझे डोळे उघडले नाहीतच. कितीतरी प्रयत्नांती डोळ्यावरची झापड मी बाजूला सारली. डोकं अगदी जड पडल्यासारखं वाटत होते. मी आजूबाजूला बघण्याचा प्रयत्न केला, परंतु डोळे काही केल्या उघडत नव्हते. जीवा जीवा, लांबून कोणीतरी हाक मारीत असल्याचा भास झाला. तो आवाज नाईकांचा होता आणि तो आवाज लांबून येत नव्हता तर माझ्या अगदी जवळून येत होता. मला माझ्या बाजूला नाईक बसले दिसत होते, परंतु अस्पष्ट. मी रात्री जिथे झोपलो त्या धर्मशाळेत आम्ही नक्कीच नव्हतो. मला झोप कशी लागली, मी तर माझ्या संवेदना जाग्या झाल्या. मी हातपाय हलवून उठण्याचा प्रयत्न करू लागलो. तेव्हा माझे हातपाय करकचून बांधले आहेत हे माझ्या ध्यानी आले. मी माझ्या बाजूला बसलेल्या नाईकांकडे डोळ्यावरची झापड बाजूला सारून पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधुक दिसत होते. नाईकांना सुद्धा तसेच बांधून ठेवले होते हे नक्की, परंतु बहिर्जी आणि मला, आम्हा दोघांना येथे कोणी बांधून ठेवलं असेल? मला शुद्ध का येत नाही? मला कोणी गुंगीजे? डोक्यात प्रकाश पडला. घडल्या प्रकाराचे आकलन मला झाले. नक्कीच काल संध्याकाळी त्या लोकांनी भाकरीतून आणि पाण्यातून आम्हाला गुंगीचे औषध दिले होते आणि त्या औषधाचा असर झाल्यावर आम्हाला कैद केले. बहिर्जी, तुझ्यावर बी औषधाचा परिणाम झाला की? मी अर्धवट शुद्धीत बोललो. अरे जीवा, नाही झाला. मी कधीचा उठून बसलोय. या लोकांनी आपल्याला इथे रात्रीपासून बांधून ठेवले. नाईक पूर्ण शुद्धीत असावेत. पण आपल्याला इथं कुणी बांधून ठेवलं आणि का? तेच तर माहिती करण्यासाठी तुला सुरतेच्या बाहेर काढलं मी. आपला पाठलाग मागच्या 8 दिवसापासून होतोय, पण नेमका आपला पाठलाग कोण करतोय आणि का? त्याला या मोहिमेबद्दल किती माहिती झालं आहे हे त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे. म्हणजे मोहीम फिसकटली तर? मी काय बोलत होतो माझे मलाच कळत नव्हते. जीवा, कुणीतरी आलंय. डोळे बंद करून शांत झोपून राहा. मी सांगेल तोवर हालचाल करू नको. नाईकांच्या सांगण्यावरून मी डोळे बंद करून तसाच बसून राहिलो. मी संपूर्ण शुद्धीत नव्हतो. मधून मधून मी डोळे उघडून सगळे इकडे तिकडे बघू लागलो.
मी फक्त डोळे आणि मान हलवू शकत होतो, कारण जशी जशी माझी शुद्ध वापस येत होती तसे तसे मला परिस्थितीचे आकलन होत होते. माझे हात आणि पाय करकचून बांधून ठेवले होते. मला एका मोठ्या झाडाच्या खोडाला बांधून ठेवले होते. नायकांना सुद्धा माझ्या बाजूच्या खोडाला तसेच बांधून ठेवले होते. आमच्या दिशेने कोणीतरी चालत येत आहे याची चाहूल लागली. मी डोळे उघडून बघण्याचं धाडस केले नाही. ते 4-5 जण असावेत. ते अगदी आमच्या जवळ आले. चामारी, अजून यांचा डोळा उघडला नाही, मेले की काय, असे म्हणत एकाने नायकांच्या पायावर लाथ घातली. नाईक काहीच न बोलता झोपी गेल्याचे नाटक करून तसेच पडून राहिले. दुसऱ्याने मला लाथ मारून उठवायचा प्रयत्न केला. मी उठणार नव्हतो, हलणार नव्हतो. यांना शुद्धीत यायला टाईम आहे, घे पेटव, असे म्हणत ते सर्वजण आमच्यापासून थोड्या अंतरावर जाऊन बसले. मी किंचित एक डोळा उघडून बघितले. ते 5 जण होते. अंगापिंडाने अतिशय दणकट होते. आम्ही शुद्धीत आलो नाहीत म्हणून आमच्या शुद्धीत येण्याची वाट बघत ते गांजा पीत बसले. त्यांना आम्ही शुद्धीत आलो आहोत हे समजले नव्हते. त्यातला एक जण गांजाचा झुरका मारीत मोठ्याने बोलला. गोऱ्या साहेबांनी बरोबर ओळखला यांना. ह्यो भिकारी नाही आणि ह्यो नालबंदीवाला नाही, हे कुणाचे तरी हेर आहेत. दुसऱ्याने त्याला उत्तर दिले. आपल्याला काय करायचं आहे, आपण यांना गोऱ्या साहेबांच्या हवाली करायचं आणि इनाम घेऊन निघायचं. त्यांची चर्चा रंगात आली. त्यातून आम्हाला जो व्हायचा तो बोध होत होता. कुठल्या तरी इंग्रज अधिकाऱ्याला आमच्यावर संशय आला हे नक्की होते. त्या गोऱ्या अधिकाऱ्यानेच ही लोक आमच्या पाळतीवर ठेवली होती. अरे पण यांचे अजून साथीदार नसतील कशावरून? यांचे साथीदार बी भेटले तर लय मोठा इनाम भेटेल आपल्याला. आपण यांना लय लवकर पकडलं. आपण यांच्यावर अजून काही दिवस पाळत ठेवायला पाहिजे होती, म्हणजे यांचे साक्षीदार कोण आहेत आणि हे कुणाचे हेर आहेत ते आपल्याला समजून आलं असतं. त्याच्यातला एक व्यक्ती बोलला. ते ऐकून माझ्या मनात आनंदाचा कारंजाच उडाला. ते ऐकून माझ्याहून अधिक नाईक खुश झाले असतील म्हणून मी नायकांकडे हळूच एक डोळा उघडून बघितले. नाईक मेलेला माणूस निपचित पडावा तसे पडले होते. नायकांचे ते जबर नाटक बघून मी पण डोळे झाकून घेतले आणि ते लोक जे बोलत होते ते ऐकू लागलो. नाईक ऐकत आहेत याची मला खात्री होती. अरे जाऊ दे, आपल्याला काय, आपण यांना सरळ इंग्रज अधिकाऱ्याला सुपूर्त करू. पुढं ते इंग्रज आणि ते किल्लेदार बघतील काय काय करायचं ते. मारून मारून चांबडी लोळवतील की बराबर सांगतील हे. तो आवाज त्यांच्या मोरक्याचा म्हणजे रात्री मला भाकरीतून झोपेचं औषध देणाऱ्या इस्माचा होता. आता तो मूळ रूपात होता आणि अगदी धडधाकड पैलवानासारखा दिसत होता. पुढे काय करायचे याचा विचार मी करू लागलो, परंतु त्याहून अधिक यावेळी नाईक काय विचार करत असतील याचा मला विचार पडला. ते आम्हाला परत सुरतेला घेऊन जाणार होते. तिथे इंग्रज अधिकारी आणि नंतर इनायत खानासमोर हजर करणार होते. संशयित हेर म्हणून आमच्याकडून मारून मारून सत्य काढून घेणार होते. काहीतरी केले पाहिजे. मी सरळ बहिर्जीला हळूच आवाज दिला. नाईक, नाईक. नायकाने हळूच डोळे उघडले. अरे जीवा, हळू बोल की, ऐकतोय मी. त्यांचं बी आणि तुझं बी. गांजेच्या नशेत आणि रंगीत चर्चेत गुंतलेले ते आमच्याकडे बघत नव्हते. आता काय करायचं, आपलं सोंग उघडीस आले. आता यांनी सुरतेत जाऊन सांगितलं तर? यावर नाईक हसून माझ्याकडे बघू लागले. जीवा, आपलं सोंग उघडीस आलं तरी काही बिघडणार नाही. सुरतेतून निघून येईपर्यंत आपण संशयित होतो. आता आपण हेर असल्याची खात्री यांना पटली आहे. पण आई भवानीची कृपा झाली. आपले रहस्य माहीत झालेले फक्त 5 आहेत, 6वा कोणी नाही. मग आता काय करायचं म्हणता नाईक? मी घाबरून जाऊन नायकांना विचारले. त्यावर नाईक कितीतरी निग्रही बोलले. काय करायचे काय विचारतो जीवा. याच 5 जणांपैकी एकही आपल्या रहस्याचा जाणता जिवंत किंवा मूर्तसुद्धा सुरतला वापस जाता कामा नये.
तू शांत बसून बघ फक्त. तुझी पूर्ण धुंदी उतरेपर्यंत मी यांची नशा उतरवतो. मला आश्वस्त करून नाईक मोठ्याने बोलले. अरे हे दादांनो, मला कशापायी इथं बांधून ठेवलंय? नाईकांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. तसे त्यांनी आमच्या दिशेने पाहिले. त्यांचा तो मोरक्या बैरजीकडे रागाने बघत उठला आणि आमच्या दिशेने चालत आला. उतरली का भाकरीची नशा? तो बहिर्जी पुढे येऊन बसला. काय भिकाऱ्या, आता कसं वाटतंय? अजून करतो का सोंग? तो बहिर्जीकडे बघून कुश्मित नजरेने बघत बोलला. कुणाच्या भाकरीच्या तुकड्यासाठी माझ्या मागं कुत्र्यावानी फिरत होतास? नायकांनी त्याला मुद्दाम खिजवले. त्याने खानकन बहिर्जीच्या कानाखाली एक चपराक ठेवून दिली. नाईक त्याच्याकडे बघून हसत होते. बाकीच्या लोकांनी ते बघून आपापल्या तलवारी आणि कुऱ्हाडी बाहेर काढल्या. हे बघे, आम्ही जातीवंत मारकरी आहेत. कोणाला पण मारणं आमच्या डाव्या हाताचा खेळ आहे. पण तुला मारण्याचा नाही तर तुला पकडून तुझ्याकडून माहिती काढण्याचा विडा उचललाय आम्ही. तेव्हा गप गुमान आम्हाला सांग, तू कोणाचा हेर आहेस? तुमचा काय डाव आहे? तू जर सगळं सांगितलं तर तुझे हाल न करता तुला गोऱ्या साहेबांमोरं उभं करू. पण जर का तू नाही सांगितलं तर तुझं हाल कुत्रंसुद्धा खाणार नाही लेका. नायकांच्या डोक्याचे वाढलेले कुरळे केस पकडून तो त्यांना धमकी देत होता. जीवाची भीती दाखवत होता आणि प्रलोभनसुद्धा देत होता. मी मनातल्या मनात विचार करीत होतो, यावेळी नायकांचे हात बांधलेले नसते तर या 5ही जणांचे हाल कुत्र्याला खायलासुद्धा शिल्लक ठेवले नसते त्यांनी. नाईक त्याच अर्थाने त्यांच्याकडे बघून हसत होते. एव्हाना बाकीचे 4 मारकरी आमच्याकडे येऊन उभे राहिले होते. मला बोलायचे होते, परंतु माझे डोळे नीट उघडत नव्हते. त्यात नायकांनी पडून राहा आणि गंमत बघ म्हणून सांगितले होते. मागून आलेल्या 4 मारकऱ्यांपैकी दोघांच्या हातात नंग्या तलवारी होत्या आणि दोघांच्या हातात लांब पल्ल्याच्या धारदार फरशी कुऱ्हाडी होत्या. त्यांचे शरीर बघून त्यातला एक जण 5 लोकांना सहज लोळवेल असे वाटत होते. मागचे 4 जण तर जातीचे सुपारीबाज मारकरी वाटत होते. नाईक निर्भीडपणे त्या सर्वांकडे बघत होते. सर्वांशीच हसत नाईक बोलले, हे बघ दादा, मी तुला सगळं सांगतो, पण माझे हात सोड. अरे तुम्ही 5 जण 50 लोकांना यमाच्या रेड्यावर बसविताल की? तुमच्या तावडीतून मी पळून जाणार हाय होय? पण हे धावं लय कासते बांगाला. माझ्या अंगाच्या जखमा सुकल्या नाहीत र. हे अरे सोड की. जाग्यावरून हल्ला तर फरशीच्या एका घावात याचं मुंडकं बाजूला करतो म्या. अरे ह्यो हेर आहे, सैनिक थोडीच आहे. मागे उभा असलेल्या त्याच्यातील सर्वात बलदंड आणि चेहऱ्यातील सर्वात मगरूर दिसणारा तो मारकरी बोलला. त्याच्या बोलण्याचे मला हसू आले. आता मात्र मला थांबवत नव्हते. मी डोळे उघडत बोललो, अरे मला पण सोडा, माझं बी दावं काचतंय. असे बोलल्याबरोबर त्या सर्वात मगरूर दिसणाऱ्या मारकऱ्याने बसल्या जागी माझ्या पोटात लाथ घातली. लाड पुरवाया आलायस की काय हरामखोर? पुन्हा बोलशील तर लाथ नाही ही फरशी घालील डोक्यात. रागावून त्याने माझ्यावर कुऱ्हाड उघरली सुद्धा. हे थांब र. नायकांशी बोलत असलेल्या मोरक्याने त्याला अडवले. सांगितलेलं ऐकलं नाही की असं होतं? नाईक माझ्याकडे रागाने बघून बोलले. मी त्या मारकऱ्याची लाथ खाऊन आणि नायकांची जळजळीत नजर झेलून जागेवर शांत राहून आता फक्त बघत राहायचं असा विचार करून बसलो. त्याच्याकडं नका लक्ष देऊ दादा, मला सोडा, मी सांगतो सगळं. नाईक त्यांना पुन्हा मुद्द्यावर घेऊन येत बोलले. त्या सर्वांनी एकवार एकमेकांकडे पाहिले. त्यांचा मोरक्या नायकांचे हातपाय मोकळे करू लागला. नायकांनी त्याला कुठलाही प्रतिकार केला नाही. नाईक मोकळे झाले. आपले आखडलेले अंग ते मोडू लागले. मोरक्याला घाई होती. सांग आता सगळं गपगुमान. त्या मारकऱ्यापेक्षा अधिक मला उत्सुकता लागली होती की नाईक आता काय करतील यांचे. इतके दिवस हातबल भिकाऱ्याचे सोंग घेतलेल्या त्यांच्यातला बैरजी पटकन जागा झाला नाही तर
परंतु नाईक ज्या पद्धतीने आपले अंग मोडीत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहता मला कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर भिकारी दिसत नव्हता. दादांनो, ऐका तर, सगळं खरं खरं सांगतो. एक शब्दसुद्धा खोटा सांगणार नाही. हे बघा, मी काय कोण भिकारी नाही आणि हा कोणी नालबंदीवाला नाही. आम्ही शिवाजी राजांचे हेर आहेत. ते ऐकून त्या मारकऱ्यांनी आश्चर्य वाटण्यापूर्वी मलाच आश्चर्याचा धक्का बसला. नाईक यांना सगळं खरं खरं का सांगत आहेत? मला वाटत होतं नाईक यांना हुशारीने काहीतरी सांगून झुलवत ठेवून इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतील. नाईकांची औषधांची नशा उतरली, परंतु त्याला वेळ तर लागले नव्हते ना. मी डोळे फाडून त्याच्याकडे बघू लागलो. नाईक, हे काय? मी नाईकांना मध्येच अडवावे म्हणून ओरडलो. तेवढ्यात त्याच मगरूर पारकऱ्याने पुन्हा माझ्या पोटात एक भारदस्त लाथ घातली. मी कळवळलो. तो मारकरी माझ्यावर पुन्हा लाथ उगारू लागला. पुन्हा नाईकांनी माझ्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. सांगितलेलं ऐकलं नाही की असं होतं. मी पुन्हा गप्प बसलो. तू पुढं बोल, तो मोरक्या नाईकांवर ओरडला. नाईक पुढे बोलू लागले. हे बघा, आम्ही शिवाजी राजांचे हेर आहेत. सुरत लुटून बदसुरत करण्याचा शिवाजी राजांचा बेत आहे. त्यासाठी म्या आणि ह्यो आन माझे काही जोडीदार सुरतेत आलो होतो. म्हणजे तुम्ही साथीदार अजून सुरतेत आहेत होय? मोरक्याने नाईकांना मध्येच थांबून विचारले. मग काय तर, ते अजून तिथंच आहेत की सुरतेच्या सगळ्या धनाढ्य लोकांवर नजर ठेवून? आम्ही आमचं काम झालं म्हणून शिवाजी राजांना घेऊन येण्यासाठी निघालो होतो. त्यात तुम्ही आम्हाला वाटत अडवून आमचा सगळा बेत फसवला. मी त्या पाचही मारकऱ्यांच्या तोंडाकडे हावभाव न्याळीत होतो. त्यांना आम्ही हेर आहोत, कोणावर तरी पाळं ठेवून आहोत अशी शंका होती. परंतु इतकी मोठी मोहीम यामागे दडलेली आहे याची त्यांनी कल्पना देखील केली नसेल. आश्चर्याने वाचलेली त्यांची तोंड बंद होत नव्हती. नाईकांनी तर जणू काही शपथ घेतल्यासारखे सर्व काही खरं खरं सांगून टाकले होते. मला त्यांना अडवायचे होते, परंतु पुन्हा तशीच लाथ किंवा रागाच्या भरात आपल्या डोक्यात कुऱ्हाड पडली तर? त्यापेक्षा नाईकांनी काहीतरी विचार केला असेल. आपण आपले बघत राहायचे. मारी शिवाजीबद्दल तर लय ऐकून होतो, आणि यांचा हेर तू लईच भेकड निघालायस की, सगळं वकून बसलाय की. घ्या रे यांना, आपली चांदी झाली म्हणायची. यांना इंग्रज अधिकाऱ्यांच्या हवाली करू. ते मारून मारून यांच्या साथीदारांची खबर काढतील. सुभेदार यत खान तर यांची आणि यांच्या साथीदारांची चामडी सोलून बुऱ्हाणपूरच्या वेशीवर टांगतील सगळ्यांना. जॉर साहेब इंग्रज आपल्याला बक्कळ बक्षीस देतील. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्यांचे काम झाले होते. नाईकांनी त्यांचे काम सोपे केले होते. एक जण मला सोडायला आला. नाईक उठून उभे राहिले. काय करतोस? त्या मगरू साथीदाराने नाईकांना हटकवले. त्यावर नाईक हसून त्यांच्याकडे बघत बोलले. अरे जायचं की नाही सुरतला? हे पोतं तेवढं काढतो. मारी लय काचले अंगाला, असे म्हणत नाईकाने अंगातलं पोतं काढलं. त्या गबाळ्या पोतेच्या आवरणातून बाहेर येऊन नाईकांचे पिळदार आणि डोळ्यात भरणारे शरीर उघडं पडलं. हा हेर हाय, सैनिक नाही म्हणणारा तो आडदांड व्यक्ती नाईकांना एकटक बघत राहिला. त्यांचा मोरक्या मात्र धोरणी होता. तू सांगितलेलं काही खोटं निघालं तर तुमची काही खैर नाही बघ. नाईक त्यांच्याकडे बघून हसले. हे बघा दादांनो, मी सांगितलेलं एक बी शब्द खोटा नाही, पण माझ्या देवाची आणि माझ्या शिवाजी राजांची शपथ घेऊन सांगतो, यातला एकही शब्द तुमच्या साहेबाला सांगायला तुमच्यापैकी कोणीच इथून जिवंत किंवा मृत जाणार नाही. नाईकांच्या त्या बोलण्याने ते पाचही जण चपापले आणि सावध झाले. त्यांच्यासाठी तो एक धक्काच होता. त्याहून अधिक मी चपापलो. मला सोडणारा तो मारकरी अर्ध्यात थांबला. नाईकांचे ते बोलणे ऐकून इतक्यात थांबतील आणि शांत बसतील तर निष्णात मारकरी कसले? नाईकांना खाऊ की ठेवू
करणाऱ्या आणि आम्हा थोडा तरी शहाणपणा केला तर आमचं मुंडकं उडवेल म्हणणाऱ्या त्या मगरूर मारकऱ्याने तर बहिर्जीचे मुंडकं धडावेगळं करण्यासाठी हातातील फरशी कसलाही विचार न करता आपल्या मूर्खेच्या आदेशाची वाट न बघता बहिर्जीवर चालवली सुद्धा. तसेच काहीतरी होणार याचा अंदाज नायकांना असावा म्हणून तर नायकाने अंगातून काढलेलं पोतं हातावर गुंडाळून ठेवलं होतं. त्याच हातावर त्यांनी त्याच्या फरशीचा जबरदस्त घाव अडवला. धारदार फरशी त्या पोत्यात खोलवर रुतली, परंतु हातापर्यंत पोचू शकली नव्हती. हे बघून अर्धवर सुटलेला मी स्वतःला सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. ते 5-50 लोकांना भारी पडतील असे होते आणि नाईक एकटे. नायकांनी आपल्या मजबूत हाताच्या पकडीने त्यांची फरशी पकडून ठेवली. तो फरशी काढून घेण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याच क्षणी नायकाने एक जबरदस्त लाथ त्याच्या पोटात घातली. तसा तो हवेत उडाला. हवेत खाली येण्यापूर्वीच डोळ्याचे पाते लवते न लवते तोच नायकाने हवेतच त्याच्याच फरशीने त्याचं मुंडकं उडवून लावलं. त्याचं मुंडकं क्षणात हवेत रक्ताचे फवारे उडवत दूर उडून पडलं आणि त्याचं भारदस्त शरीर जमिनीवर धाडकन पडलं. डोळ्याची पापणी लवायच्या आत घडलेला तो प्रकार पाहून बाकीचे 4 जण अवाक होऊन नायकांकडे पाहू लागले. आतापर्यंत माझ्या डोळ्यावर धुंदी होती. मी संपूर्ण शुद्धीवर आलो नव्हतो, परंतु माझ्या डोळ्यासमोर घडलेला तो प्रकार बघितला आणि माझी धुंदी कुठल्या ना कुठे गायब झाली. कुऱ्हाड पकडणे, त्यांच्या पोटात लाथ घालणे आणि तो मारकरी हवेत असताना त्याचे मस्तक हवेत छाटणे हे सर्व पापणी लवायच्या आत घडले होते. अशक्य, अशक्य नाईक, तुम्ही अशक्य आहात. मी माझ्या स्वतःच्या मोकळे करण्याची धडपड सोडून दिली आणि नायकांच्या थोड्या वेळापूर्वी दिलेला सल्ला ऐकून शांत राहून नायकांचा पराक्रम अगदी जवळून उघड्या डोळ्याने अनुभवायचे असे ठरवले. ते सर्वजण नायकांकडे भूत बघितल्यासारखे बघू लागले. नाईक त्यांच्यापुढे उघड्या अंगाने हातात फरशी तोलून उभे राहिले होते. धड तुटून पडलेला त्या मगरूर पैलवानाच्या रक्ताच्या चिळकंड्या नायकांच्या अंगावर उडाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे शरीर उग्र दिसत होते. मारेकऱ्यांच्या अंगावर उडालेला थरकाप मी बसल्या जागी अनुभवू शकत होतो. ते घाबरले होते, परंतु थोड्याच वेळात ते पटाईत मारेकरी सावध झाले. कसलाही विलंब न करता त्यातले 2 जण एका पाठोपाठ नायकांच्या अंगावर चालून आले सुद्धा. एकाच्या हातात तलवार होती आणि दुसऱ्याच्या हातात फरशी. पुढे आलेल्या त्या मारकऱ्याने नायकांवर तलवार चालवली. नाईक चपळाईने सरळ गुडघ्यावर बसले. आवेशात केलेला त्यांचा वार चुकला. त्याचा हात हवेत फिरला. कोलमडत तो नायकांच्या मागे निघून गेला. समोरच्याचा वार झाल्यावर आपण वार करू ह्या विचाराने मागून आलेल्या थोड्याशा बेसावत मारकरीच्या छातीत नायकांच्या हातातील फरशी अशी काही घुसली की त्याच्या छातीचे 2 भाग झाले. तो कितीतरी मोठ्याने किंचाळत गतप्राण झाला. ते पाहून मारकऱ्याच्याच काय माझ्यासुद्धा अंगावर थरकाप उडाला. नायकांच्या अंगात जणू सैतान संचारला होता. वार चुकल्याने हेलकावे खात मागे गेलेला पहिला मारेकरी वळून सावध होत होता. त्याने आपल्या साथीदाराची दुभागलेली छाती आणि त्यातून उडणारे रक्ताचे फवारे पाहिले. तो आपले बळ एकवटण्याचा प्रयत्न करतच होता, परंतु पुढच्या क्षणी गरकन फिरून रक्ताने माखलेल्या फरशीने नायकाने त्याचे सुद्धा मुंडके हवेत उडवून लावले. त्यावेळी नायकांचा राग, त्यांचे पवित्रे पाहून यमाच्या अंगाला सुद्धा घाम फुटला असता. नायकांना इतके रागात मी खूप कमी वेळा पाहिले होते. नाईक ओरडले, माझ्या राजाच्या मोहिमेत आडकाठी घालायची तुमची हिंमत कशी झाली? नायकांचा तो अवतार बघून ते मारकरी जागच्या जागी मेले नाहीत तर याचे मला नवल वाटले. नाईक उरलेले त्या 2 मारकऱ्यांकडे डोळ्यात आग आणून बघत होते. ते उभ्या जागी थरथरत होते. जना, तू निघ इथून, मी याला इथं अडवतो. पुढं जाऊन तू खबर सांग. त्या मूर्ख्याचे नाव जना होते. जिवंत राहिलेल्या जनाच्या साथीदाराने जनाला पुढे जाण्याची विनंती केली. तसा जना धावत सुटला. आता मात्र मी धडपडून माझे अंग मोकळे करू लागलो. जना इथून पळता कामा नये. जना पळू लागला.
उरलेले तो एक मारेकरी कसलाही हालचाल न करता सावध पवित्रा घेऊन नायकांना आडवा उभा राहिला. तो पवित्रा घेणार नव्हता, तो फक्त नायकांना आडवा उभा राहणार होता आणि जनाला पळून जाण्यासाठी वेळ देणार होता. कसलीही वाट न बघता नाईक सरळ त्याच्या अंगावर चालून गेले. त्याच्या हातात तलवार होती. नायकांना जवळ आलेला पाहून त्याने ती त्यांच्यावर चालवण्याचा प्रयत्न केला. त्याचा वार सावध होता म्हणून जबरदस्त होता. नायकांच्या हातातील आडव्या घातलेल्या फरशीचा दांडा तुटला आणि फरशी जमिनीवर पडली. त्याने लागलीच दुसरा वार केला. तलवार नायकांच्या अगदी छातीजवळून घासून गेली. त्याने भरपूर ताकद लावून तो वार केला असावा म्हणून त्याचा तोल गेला. तेवढीच वेळ साधून नायकांनी खाली पडलेली फरशी उचलली सुद्धा आणि त्याच्या गळ्यात घुसवली सुद्धा. पाषाणातून झरा फुटल्यावर खळखळ पाणी बाहेर यावे तसा त्याच्या नाकातोंडातून उकळ्या फुटल्याप्रमाणे रक्त येऊ लागले. मी स्वतःला मोठ्या मुश्किलीने मोकळे करून घेतले. जना त्यांचा मोरक्या आम्हाला भाकरीतून गुंगीचे औषध देणारा मारेकरी पळत होता. मी त्याला जाऊन देणार नव्हतो. मी सरळ त्याच्या मागे धावू लागलो. काळजी करू नका नाईक, याला मी सोडत नाही. संपूर्ण शक्ती लावून मी त्याच्या मागे धावत होतो. पहिल्या नजरेत रागट आणि निर्भीड वाटलेला जना नायकांचा तो रुद्रावतार बघून घाबरून पळत होता. तो इतका घाबरला होता की त्याला धड पळताही येत नव्हते. मी त्याला गाठणार होतो तेवढ्यात मागून सू करीत फरशी आली आणि त्याच्या पाठीत घुसली सुद्धा. फरशी माझ्या अगदी जवळून गेली होती. मी घाबरून एकीकडे कलमडून पडलो. पाठीत फरशी घुसल्याने जना तळमळत होता, विवळत होता. मी मागे पाहिले. नाईक हातात तलवार घेऊन त्याच्याकडे आले. अगदी त्याच्या बाजूला उभे राहिले. पालथा पडलेला जना सरळ होण्याचा प्रयत्न करीत होता. नायकांनी आपला पाय सरळ त्याच्या फरशीवर ठेवला आणि दाबला. फरशी जनाच्या शरीरात आरपार घुसली. जना कितीतरी मोठमोठ्याने ओरडत होता. त्याने सगळे जंगल हादरून गेले होते. थोड्याच वेळात जनाचा आवाज बंद झाला. नाईक धापा टाकत त्याच्याकडे रागाने बघत होते. मी नायकांकडे बघत होतो, परंतु त्यांना त्यावेळी काही बोलण्याची माझी हिंमत होत नव्हती. तेवढ्यात आकाशात कसला तरी आवाज ऐकू आला. मी वर पाहिले. नायकांची राणी हवेतून उडत आमच्या दिशेने येत होती. नायकांनी वर पाहिले, आपला हात पुढे केला. राणी त्याच्यावर येऊन स्थिर झाली. नाईक तिच्याकडे बघत बोलले, राणी, कुणीतरी घाबरून गेले. राणी त्यावर चीची करत ओरडली. नाईक माझी मजा घेत होते. नायकांचा राग सुमार झालेला बघून मी बोललो, आम्ही नायकांचे हेर आहेत. आम्ही नाही घाबरत कोणाला. नाईक शेंदूर फासलेल्या मारुतीसारखाच दिसत होते. मी त्यांच्याकडे बघून हसून बोललो, नाईक, आधीच जखमा काय कमी होत्या त्यात अजून एक झाली. नायकांच्या छातीवर तलवार घासून गेल्याने एक जखम झाली होती. त्यातून रक्त येत होते. पोट बरं आहे ना? नायकाने माझ्या पोटाला हात लावला. मी 2 भरभक्कम लाथा पोटात खाल्ल्या होत्या. पोटाला काय होतंय? मी हसत बोललो. नायकाने मला मिठी मारली. जीवा, धोका टळला तरी संपूर्ण टळला असं म्हणता येणार नाही. राणी, नाईक खांद्यावर बसलेल्या राणीला आवाज देत बोलले, आजूबाजूला या प्रसंगाचा कोणी साक्षीदार दिसतो का ते सांग. असेल तर उजवा खांदा, नसेल तर डावा खांदा निवड. ते ऐकून राणी हवेत उडाली. राणी आणि तिची ती पिल्लं नायकांचा आदेश घेऊन इकडे तिकडे खालून वरून फिरू लागली. आमचा बेत त्यांच्यासमोर उघडा पडला. त्यातले कोणीच जिवंत राहिले नव्हते. तरी नाईक अजून खात्री करून घेणार होते. हे असलं काही बाई करता म्हणूनच लोक तुम्हाला भूत म्हणतात. जंगलातले पक्षी असे कोणी कामाला लावतं का? मी हसत नायकांना बोललो, तू तरी कोण आहेस? जनावरच आहेस की. हातपाय आहेत म्हणून माणूस म्हणायचं. तिकडं सुरतेत लोक पाळतीवर असून सुद्धा खबर कशी लागली नाही तुला? किती दिवसापासून पाळत ठेवून होते. पाळत ठेवले म्हणून हुशार म्हणायचे की आपल्या जाळ्यात फसून आपल्याकडे आले म्हणून येडे म्हणायचे हेच कळत नाही. मी मान खाली घातली. आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवून आहे हे नायकांना कळले, परंतु मला ते कधीच जाणवले नव्हते. पण नाईक, हे प्रकरण इथंच संपलं कशावरून?
आपल्यावर पाळत ठेवणारे अजून कुणी असले तर? मी शक्यतेवर बोलत होतो. शक्यता नाकारता येत नाही जीवा. तू असाच जा. किसने आणि माणिककडे निरोप पाठव. विश्वास आणि विठोजीला सावध राहायला सांग. जी. नायकांनी पुढचे नियोजन सांगितले होते. आम्ही आमचे कपडे गोळा करीत होतो तेवढ्यात राणी येऊन नायकांच्या डाव्या खांद्यावर बसली. याचा अर्थ स्पष्ट होता. त्या घनदाट जंगलात आजूबाजूला दूरवरपर्यंत कोणीच नव्हते. ती नायकांच्या डाव्या गालावरून आपली चोच घासत होती. नाईक हसत तिला बोलले, राणी, उपाशी असाल. माझ्या लेकरांनो, घ्या. तुमच्या मेजवानीचा भरपूर व्यवस्था केली. सगळं खाऊन घ्या. आपल्याला लवकरात लवकर राजांना भेटायला जायचं आहे. आता आपण कुठेच थांबणार नाही. आता आपण धोका पत्करू शकत नाही. नाईक राणी आणि स्वतःला जणू काही बजावून सांगत होते. आता उशीर नको. जिवाजी, माणिक आणि किसन्या निरोप घेऊन इथेच येऊन भेट. आपल्याला हे जंगल पार करून जायचं आहे. मी नायकांचा निरोप घेतला आणि रामनगर येथे असणाऱ्या माणिक आणि किसन्याला भेटलो. त्यांना सर्व सावध सूचना देऊन पुन्हा नायकांना येऊन भेटलो. मागच्या 2 दिवसात शंका वाटते असे काहीच घडले नव्हते. तरी त्यांना सावधानतेचा इशारा दिला होता. जराशी शंकासुद्धा सर्व मोहीम पाण्यात घालायला पुरेशी होती. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.